दुसरं कोणीतरी मिळेल. ठीक आहे. येऊ दे दुसऱ्या कोणाला तरी. गुदमरून मरतील ग सगळे. झिजून झिजून झडून मरतील. राहा ना राहा, एकटी राहा आपली भुतासारखी. सगळे उडवलेस एक एक घरातले. आई, बाप, भाऊ आणि आता मला सांगते जा म्हणून. काय गे? हे बक्षीस? हे बक्षीस इतके दिवस तुझी तुमकी झलक राहिले त्याचं? एक मिनिट. मी जाईन ग. मला 17 घरं मिळतील. तुला कोणीच मिळणार नाही. 24 तास तुझं थोबाड सुंदर आहे म्हणून सांगणार. काही त्रास होतोय? सगळ्या जगाला सांगेन मी. जा हो जा. त्या बंद अंधाऱ्या घरात जा. तिथे एक लावण्यवती राजकन्या राहते. ती अक्षय तरुण आहे. तिचे केस पांढरे नाही, डोळ्यांखाली सुरकुत्या नाही, फक्त तिचे पाय तेवढे पांगळे आहेत. बिचारीचे पाय गेलेत हो. त्यामुळे तू खूप खूप दुःखी आहे. नाही पण तिच्या डोळ्यातनं अश्रू नाही, मोतीच ठळतात. फक्त तिचे पाय तेवढे पांगळे आहेत. पुरेच आता. अख्खा जन्म बाहेरच्या माणसाला पिंडात घालवलं.